डॉक्टर कविता ऑपरेशन थिएटरमधून बाहेर निघून आली. ती तिच्या कॅबिनमध्ये गेली. तिने हातामध्ये मोबाईल घेतला तर तिच्या नवऱ्याचे 2 मिस कॉल आले होते. त्यानंतर कविताने तिच्या नवऱ्याला म्हणजेच डॉक्टर रवींद्रला फोन लावला. डॉक्टर रवींद्रने फोन उचलल्यावर तो कविताला म्हणाला की, कविता, तुझं काम झालं का? झालं असेल तर आपण घरी जाऊ. डॉक्टर कविताने घड्याळीकडे पाहिलं तर रात्रीचे 10 वाजले होते. कविता म्हणाली, ठीक आहे, आत्ताच मी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आहे. 5 मिनटं मला जरा आराम करायचा आहे, त्यानंतर आपण निघू. डॉक्टर रवींद्र म्हणाला की, ठीक आहे, मी 5 मिनिटांनी तुझ्या कॅबिनमध्ये येतो. डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर कविता दोघे पण कृष्ण हॉस्पिटल चालवत होते. थोड्या वेळाने दोघं पण कारमध्ये बसून घरी जायला निघाले. घरी जाताना डॉक्टर रवींद्रने त्याची गाडी एका रेस्टॉरंट्सपाशी थांबवली. तो म्हणाला की, आज आपण मस्तपैकी पिझ्झा खाऊ. हे दोघे पण रेस्टॉरंट्समध्ये गेले आणि दोघे पण पिझ्झा खाऊ लागले. पिझ्झा खात असताना रवींद्र कविताला म्हणाला की, तुझा आजचा दिवस कसा गेला? कविता म्हणाली की, दिवस तर खूप चांगला गेला, परंतु शेवटच्या वेळेस खूप क्रिटिकल केस आली होती, पण सगळं काही नॉर्मल झालं. बाळ आणि आई दोघे पण खूप सुखरूप आहेत. त्यानंतर डॉक्टर रवींद्र कविताचा हात हातात घेत आणि तो तिला म्हणाला, वेल डन, तू एवढी टॅलेंट आहेस, त्यामुळे हे सर्व पॉसिबल आहे. कविताला खूप कंटाळा आला होता, पण रवींद्रच्या या वागण्याने तिच्या चेहऱ्यावर टवटवी आली. थोड्या वेळाने पिझ्झा खाऊन झाल्यावर दोघे पण गाडीत जाऊन बसले. त्यानंतर गाडीत बसल्यावर कविता रवींद्रला म्हणाली, अरे, आज कामवाल्या मीराला काहीतरी काम होतं, त्यामुळे ती आज लवकर घरी जाणार होती. पण ती मला म्हणाली होती की, तुम्हाला वेळ असेल तर येताना भाजी घेऊन या. घरातील सगळी भाजी संपली आहे. सकाळी नाश्त्यासाठी कोणतीच भाजी शिल्लक नाही, त्यामुळे मला भाजी विकत घ्यावी लागणार आहे. पण पुढे कुठेतरी तुला भाजीवाल्याचा स्टॉल दिसला तर गाडी थांबव. रवींद्र पण कविताला ठीक आहे म्हणाला. थोडे पुढे गेल्यावर रवींद्रला रस्त्याच्या कडेला एक बाई भाजी विकत असताना दिसली. ती एका बल्बच्या साहाय्याने भाजी विकत होती. लांबूनच त्या बाईला पाहून डॉक्टर कविता डॉक्टर रवींद्रला म्हणाली, रवींद्र, आपल्यासारखी श्रीमंत माणसे मॉलमध्ये जाऊन भाजी विकत घेते, परंतु या गरीब भाज्यावाल्यांबद्दल आपण काहीच विचार करत नाही. तू इथेच गाडी थांबव, आपण आज इथूनच भाजी घेऊ. आणि असं पण रस्त्याच्या कडेला भाजी विकणारे रोज रोज ताजी भाजी आणत असतात. रवींद्रने म्हणून डोकं हलवलं आणि त्याने गाडी साईडला लावली. दोघे नवरा बायको मिळून त्या भाजीवाल्यापाशी जाऊन उभा राहिले. डॉक्टर कविता खाली बसून वांगी निवडू लागली. तेव्हा अचानक रवींद्रची नजर भाजीवाल्याकडे गेली. तिला पाहून तर धक्काच बसला. तो 2 पावले मागे गेला. ती भाजीवाली दुसरी तिसरी कोणी नसून डॉक्टर रवींद्रची पहिली बायको नीलू होती. नीलूची नजर पण त्याच वेळी रवींद्रवर पडली. ती पण रवींद्रला पाहून दंग झाली. तेव्हा अजून एक माणूस तिथे भाजी घेण्यासाठी आला. त्या माणसाने रवींद्रकडे पाहिलं. त्यानंतर तो रवींद्रला म्हणाला की, डॉक्टर रवींद्र जोशी, तुम्ही इथे आहात? अरे वा मॅडम कविता, तुम्ही पण इथे आहात. गेल्या महिन्यात तुम्ही दोघांनी मिळून माझ्या प्रेग्नेंट बायकोचा जीव वाचवला होता. खरंच तुम्ही दोघे डॉक्टरच्या रूपात देव आहात. तुमची जोडी अशी सलामत असू द्या, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यानंतर रवींद्र पण त्यांना हात जोडून धन्यवाद देतो. रवींद्र थोडा हसत बोलत होता. इकडे अचानक नीलू उठली आणि शेजारच्या दुकानात असलेल्या एका मुलाला
ती आवाज देऊ लागली. नीलू त्या मुलाला म्हणाली की जरा माझ्या दुकानाकडे लक्ष दे, मी थोड्या वेळाने येते. असं म्हणून तिथून दुसऱ्या गल्लीत ती गायब झाली आणि इकडे कविताला पाहून डॉक्टर रवींद्रच्या डोळ्यात आपोआप पाणी आलं होतं. त्याने गपचीप रुमालाने त्याचे डोळे पुसले. तो त्या मुलाला म्हणाला की अरे छोट्या, या मॅडम तुझ्या कोण आहेत? तो मुलगा म्हणाला की साहेब, या आमच्या शेजारी राहत आहेत. कधी कधी मी यांची मदत करत असतो. बिचारी एकटीच राहत आहे. तिचा नवरा दुसऱ्या सुंदर मुलीसोबत पळून गेला. हे सगळं ऐकून रवींद्रला धक्काच बसला होता. कविताने तोपर्यंत भाजी खरेदी केली आणि बाकीचे पैसे त्या मुलीला देऊन दोघे पण गाडीत येऊन बसले. कविताला तर काही कळत नाही, परंतु रवींद्रचं मन भूतकाळात गेलं होतं. रवींद्र गावाकडे आईबाबासोबत राहत होता. त्याची आई वडील रवींद्रला खूप चांगलं शिकून चांगल्या पदावर त्यांना पाहायचे होते. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी रवींद्रला शिक्षणासाठी शहरात पाठवून दिले आणि त्यानंतर अचानक त्याच्या वडिलाच्या मित्राची तब्येत खराब झाली. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आता यांची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्या वडिलाच्या मित्राची एकुलती एक मुलगी होती, नीलू. तिच्यामुळे तो फार चिंतित होता. त्यामुळे तो रवींद्रच्या वडिलांना म्हणाले की माझ्या मुलीला नीलूला तुझ्या घरची सून बनव. नीलूच्या वडिलाचं बोलणं ऐकून रवींद्रचे वडील आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की माझा मुलगा अजून शिकत आहे. त्याला भविष्यात चांगलं काहीतरी बनायचं आहे. त्यामुळे तो आत्ता एवढ्यात लवकर लग्न कसा करू शकतो? ते म्हणाले की तुमचा मुलगा भविष्यात चांगलं काहीतरी बनणार आहे, परंतु आता माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे मला माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचं चांगलं आयुष्य पाहायचं आहे. त्यानंतर मी आनंदाने मृत्यूला सामोरे जाईल. आता रवींद्रचे वडील खूप टेन्शनमध्ये आले होते. त्यांनी लगेच रवींद्रला फोन करून सारी घटना सांगितली. रवींद्र त्याच्या वडिलांना म्हणाला की बाबा, मी अजून तुमच्या मर्जीने लग्न करणार आहे. तुमचा जो पण निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यानंतर रवींद्रच्या वडिलांनी नीलूला विचारले. बिचारी भरल्या डोळ्यांनी काय म्हणणार होती, ती पण तेच म्हणाली आणि अशा प्रकारे रवींद्र आणि नीलूचं लग्न जमलं. दुसऱ्या दिवशी रवींद्रला फोन करून बोलवण्यात आले. त्या दोघांचं लग्न एका मंदिरामध्ये साध्या पद्धतीने झाले. मुलीला नवरीच्या रूपात पाहून तिच्या वडिलांना खूप शांतता मिळाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता नीलूची सगळी जिम्मेदारी रवींद्रच्या परिवारावरच होती. त्यानंतर रवींद्र शिक्षणासाठी शहरात निघून गेला का तिकडे नीलू गृहस्थीमध्ये गुंतली. पण नीलूला गावाकडे राहणं आवडत नव्हतं. तिला वाटत होतं की शहरातच नवऱ्यापाशी जाऊन राहावं. एक दोन वेळा हिम्मत करून नीलू तिच्या सासूला म्हणाली होती आणि सासू सासऱ्यांनी पण तिची शहरात जाण्याची व्यवस्था केली. आणि इकडे शहरात आता रवींद्र भाड्याच्या घरात येऊन त्याचं शिक्षण पूर्ण करू लागला. आणि नीलू रवींद्रचं सगळं काम करत होती आणि त्यानंतर ती सगळीकडे फिरत होती. फिरत असताना तिच्या आता जास्त अपेक्षा वाढू लागल्या. ही सारखी रवींद्रला म्हणत होती, तुम्ही कोणता तरी कामधंदा पहा. गावाकडून बाबा जेवढे पैसे पाठवत आहेत ते सगळे पैसे कमी पडत आहेत. रवींद्र तिला सांगत होता की मी आता शिकत आहे. जेव्हा मी डॉक्टर बनेल तेव्हा तुझे सगळे स्वप्न मी पूर्ण करेल. तू काळजी करू नकोस. पण हळूहळू नीलूला वाटू लागले की रवींद्र जिम्मेदारीपासून पळून जाण्यासाठी शिक्षणाचा बहाणा सांगत आहे. तो कधीच चांगला डॉक्टर बनू शकत नाही, कारण एका परीक्षेत रवींद्रला कमी मार्क पडले होते, कारण तो त्यावेळेस आजारी होता. आता नीलूचं मन रवींद्रपासून दूर जाऊ लागलं. ती एका दिवशी रवींद्रला म्हणाले की माझं फुटकं नशीब आहे, त्यामुळे तुझ्यासारखा नवरा माझ्या पदरात पडला. रवींद्र नीलूचं बोलणं ऐकून दंग झाला.
रवींद्र विचार करत होता की नीलूला पण माहिती आहे की कोणत्या परिस्थितीत आपलं लग्न झालं आहे आणि असं पण रवींद्र त्याचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय तो लग्न करणार नव्हता. पण तिच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागला होता. रवींद्र तिला सारखं सांगत होता की धैर्य ठेव, एक दिवस मी चांगला डॉक्टर बनणार आहे. पण नीलूमध्ये एवढी हिंमत नव्हती. एके दिवशी नीलू एक पत्र लिहून तिथून पळून गेली. नीलूने त्यामध्ये लिहिलं होतं की मी एका प्रियकरासोबत दुसरं आयुष्य बसवण्यासाठी निघून चालली आहे. तो प्रियकर तुझ्यासारखा निकम्मा नाही. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. तो माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करत असतो. झालं, त्यामुळे मी तुझ्यापासून कायमची निघून चालली आहे. नीलूचं पत्र वाचून रवींद्रला फार दुःख झालं. जेव्हा हे सगळं रवींद्रने त्याच्या आईवडिलांना सांगितलं तेव्हा त्यांच्या आईवडिलांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला. ते विचार करू लागले की किती घाईमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जो प्रकार घडला तो प्रकार रवींद्रच्या डोक्यात घुमत होता. त्यातून बाहेर निघण्यासाठी रवींद्रला खूप वेळ लागला. त्याचं मन शिक्षणापासून दूर चाललं होतं. पण त्याला आठवलं की आईबाबाची इच्छा आहे की मी काहीतरी बनवून दाखवावं. त्यामुळे हिमतीने आता रवींद्र अभ्यास करू लागला. त्याने आता ठरवलं होतं की मी आता डॉक्टर बनूनच दाखवणार. नीलू कुठे पण असेल परंतु मी तिला हे दाखवणार की आहे की धैर्य ठेवलं तर कोणती पण गोष्ट करणार सोपी जाते. जर तिने धैर्य ठेवला असता तर तिचं जीवन आनंदमय झालं असतं. त्या दिवसापासून रवींद्रने कधीच त्याच्या भूतकाळाकडे वळून पाहिलं नाही. त्याने मन लावून अभ्यास केला आणि तो आता प्रसिद्ध डॉक्टर बनला आहे. त्याची दुसरी बायको कविता पण त्याच्यासोबत शिकत होती. शिकत असताना कविताला रवींद्रसोबत प्रेम झालं. तिने पाहिले होते की रवींद्र किती मनापासून शिकत आहे. एके दिवशी हिम्मत करून कविताने रवींद्रला तिच्या मनातलं सगळं सांगून टाकलं. रवींद्रने पण त्याचसोबत काय घडलं, नीलू कशी निघून गेली याबाबत सगळं सांगितलं कविताला. कविता म्हणाले की मला काही प्रॉब्लेम नाही की तुझं पहिले लग्न झालं होतं. आता तुझी बायको तिच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे. त्यामुळे आता तू पण तुझ्या आयुष्यात पुढे जावे असे मला वाटत आहे. मी तुला आयुष्यातलं सगळं सुख देईल. मी तुला कधीच नाराज करणार नाही. तू फक्त मला तुझी बायको बनवण्यासाठी संधी दे. रवींद्रने पण तिला पूर्णपणे ओळखलं. त्याने पण कविताला बायको बनवण्याचं ठरवलं. कविताला पावला पावलावर रवींद्रची साथ दिली. जेव्हा कृष्णा हॉस्पिटल रवींद्रने ओपन केलं तेव्हा त्या दोघांनी लग्न केलं. आता ते दोघे मिळून हॉस्पिटल चालवत होते. आता रवींद्रच्या आयुष्यात कशाचीच कमी नव्हती. पण कधी कधी त्याला नीलूची आठवण येत होती. ती कुठे असेल, कोणत्या अवस्थेत असेल असं त्याला नेहमी वाटत होतं. मला सोडून गेल्यावर खरंच तिच्या आयुष्यात चांगलं परिवर्तन घडलं असेल का? आज मी ज्या पदावर आहे तशाच प्रकारे ती पण आनंद घेत असेल का? पण आज जेव्हा रवींद्रने नीलूला रस्त्याच्या कडेला भाजी विकताना पाहिलं तेव्हा त्याला समजलं की तिने त्यांच्यासोबत वाईट केलं. त्यामुळे देवाने पण तिला चांगले दिवस दाखवले नाहीत. नीलू ज्याच्यासोबत पळून गेली होती त्याची गरज संपली तेव्हा त्याने तिला सोडून दिलं. पण घरी गेल्यावर राहून राहून हे सगळं रवींद्रला आठवत होतं. पण त्याने त्याच्या मनात काहीच ठेवलं नाही. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला कविताला सगळं काही सांगितलं की तू जिच्याकडून भाजी खरेदी करत होती तीच माझी पहिली बायको नीलू होती. रवींद्रचं बोलणं ऐकून कविताला आश्चर्यचकित झाली. पण त्या दिवसानंतर त्या ठिकाणी रवींद्रने आणि कविताने नीलूला पाहिले नाही. कदाचित ती याच्या नजरेतून नजर मिळू शकली नव्हती. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.